रोज संध्याकाळी दिवे लागले, घरी आलं की हरिपाठ म्हणावा. देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे मी तुम्हाला नुसतं सांगत नाही, याच्यातलं मी जरूर करतो म्हणत नाही, पण देव करून घेतो. मला कीर्तन होऊन रात्री 1 जरी घरी जायचं झाला तरी झोपताना हे हरिपाठ म्हटल्याशिवाय का मी सांगतोय, का सांगतोय. पण नित्यनेम कधीही चुकू नये. माझं बोलणं कळलं? कारण हरिपाठामध्ये म्हणाले, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्यनेमाने आणि त्या नित्यनेमाचं हे जर धर्म घरामध्ये चालू राहिला, आपली मुलंही त्याचं अनुकरण करतात. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली एरधार, झाला सुफळ व्यापार. किती गोड लिहितात. साठविला हरी, साठवायचं नाही, जे साठू नाही ते. तुम्ही आता शब्द सुद्धा तुम्हाला कालांतराने कळणार नाहीत. पूर्वी आपल्याकडे वर पाण्याचे टाकी नसायच्या, मग घरामध्ये विहिरीचं पाणी आणायचं किंवा ओढ्याचं आणायचं, नदीचं आणायचं, आणि साठवून ठेवण्याकरता केलेली साठ असायची. आंघोळीच्या पाणीकरता लोखंडाची आणि पिण्याच्या पाण्याकरता पितळेची, बरं का. मग बायकांनी आणून ते हांडे साठीमध्ये ठेवायचे, त्याला म्हणायचे साठ. साठवून ठेवणं, ज्याच्यामध्ये साठा असतो तो. तसं साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली एरधार, झाला सुफळ व्यापार. धर्म प्रतिष्ठा तो सिद्ध, अभय करू. सत्कारवाद, आत्मप्रतीती, सत्स्वरूपाची जाणीव. सत्स्वरूपाची जेव्हा जेव्हा जाणीव होते तेव्हा मंडळी आशीर्वाद आपोआप येतोच. ओळखिला हरी धन्य तोची संसारी, त्याची सरली एरधार, झाला सुफळ व्यापार. ओळखिला हरी धन्य तोची संसारी. ज्याने हरीला ओळखला, संपलं, आशीर्वाद आपोआप मिळाला. मागायची काय गरज आहे? मगाशी म्हटलं ना, पंडितजी म्हणाले मागू नकोस, आपोआप उत्तम कार्य कर. उत्तम कार्य केल्यानंतर माझी खात्री आहे आशीर्वाद तुमच्या दारात चालत येईल. म्हणून महाराज म्हणाले धर्म प्रतिष्ठा. लक्षात ठेवा, आपण बेछूटपणाने वागू नये. आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये धर्माला प्रतिष्ठा असावी. ठीक आहे, आता माझं घर वारकऱ्याचं आहे. मगाशीच म्हटलं 140 वर्ष तर सहज होऊन गेली. काय मग वारकऱ्याच्या घरामध्ये जो वारकऱ्यांचा धर्म आहे, आंघोळ झाल्यावर ज्ञानेश्वरी वाचावी, माळ जपावी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. देवाचं दर्शन घ्यावं, पांडुरंगाचं घ्यावं, ज्ञानेश्वरीचं घ्यावं. मस्तक ठेवून म्हणावं, महाराज मला काही कळत नाही, माझा सांभाळ करा. बरं का. ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या तरी वाचाव्यात. बरं का. तुम्ही वाचलं की मुलं कालांतराने बघतात. तुमच्या जिवंतपणी नाही वाचलं तरी मेल्यावर म्हणतात, आमचा बाप रोज आंघोळ केल्यावर ज्ञानेश्वरी वाचत होता. आणि मग तुम्हाला धर्माशी, या नित्य कर्मामधून प्रतिष्ठा होते आपल्या घरामध्ये. बाप जर देवाची निंदा करू लागला तर पोरं काय करतील? सांगा की. असं काय इटाल इटाल करून कुठे होणार आहे का? नाही, तुझ्या बाबतीत काहीच होणार नाही. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये अप्रोच सुद्धा साधू संताकडे बघताना पॉझिटिव्ह ठेवा. मी साधू संताबद्दल बोलतोय, मी ते काही उगीच छातू, हे काही मलाही येत नाही, मी त्या मार्गात कधीच नाही आहे. लाखो माणसं आपल्या परंपरेमध्ये आहेत. मगाशीच मी म्हटलं की 5-5.5 लाख माळा झाल्या. कालसुद्धा बघा, या 2 एकादशीला मिळून 400 ते 500 लोक माळा झाल्या सहज. बरं का. 400 ते 500 लोक या 2 एकादशीतच झाल्या. लक्षात घ्या, त्यांच्या घरामध्ये धर्म प्रतिष्ठान रोज जर तुम्ही करू लागला, आंघोळ झाल्यावर देवाचं दर्शन, बरं का, रोज ज्ञानेश्वरीच्या ओव्या, बघा दुसराही करू लागेल. रोज संध्याकाळी दिवे लागले, घरी आलं की हरिपाठ म्हणावा. देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे मी तुम्हाला नुसतं सांगत नाही, याच्यातलं मी जरूर करतो म्हणत नाही, पण देव करून घेतो. मला कीर्तन होऊन रात्री 1 जरी घरी जायचं झाला तरी झोपताना हे
हरिपाठ म्हटल्याशिवाय का मी सांगतोय, का सांगतोय? तुम्ही म्हणाल बाबा महाराज आता एवढे विध, ठीक आहे, ते आहेत जे जे असेल किंवा नसेल, काय असेल ते असेल बरं का. माणसं म्हणतील एवढी माणसं जमतात, ते जमतात बिमतात मला काही कळत नाही, काहीतरी देवाची कृपा आहे म्हणून जमतात. विद्वत्ता आहे का नाही याचाही मी कधी विचार केला नाही, आहे का नाही याचाही विचार केला नाही. फक्त माणसं प्रेम करतात एवढंच मला कळतं. पण नित्यनेम कधीही चुकू नये. माझं बोलणं कळलं? कारण हरिपाठामध्ये म्हणाले, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्यनेमाने आणि त्या नित्यनेमाचं हे जर धर्म घरामध्ये चालू राहिला, आपली मुलंही त्याचं अनुकरण करतात. नसतील तर सांगावं, बाबा ज्ञानेश्वरी वाचली का, हरिपाठ म्हटला का, देवाला नमस्कार केला का, आरती केली का, जरूर बघावं. आणि असं करत करत का, एक लक्षात ठेवा, नको त्यांची नावं घेतली तर आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं घडतं. पांडुरंगाचं, ज्ञानोबा तुकोबाचं नाव घेतलं, संताचं नाव घेतलं. एक सांगू का, गमतीचा दृष्टांत आहे. मरक्या नवऱ्याचं नाव एक बाई सांगते. नवरा गेलेला आहे तिचा, नवरा तिचा गेलेला आहे, आणि त्याचं नाव ती सांगते, आणि सगळे बँकेचे पैसे तिच्या नावावर होतात. आहे की नाही? आश्चर्य आहे नाही? घडतं ना असंच. माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि भगवान प्रभु गोपाल कृष्णजींनी जरा आवाज खाली कर. भगवान प्रभु गोपाल कृष्णजींनी अर्जुनाला जीवन सुखमय होण्याकरता अध्यात्म गीतेच्या माध्यमातून सांगितलं. खरंच आहे ना? सुख नसेल तर जीवन काय, आणि जीवन असून सुख नसेल तर जीवनाला अर्थ काय? मी आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलतो. सौभाग्यवती बाई आहे आणि कपाळाला कुंकू नाही, शोभून नाही दिसत. किंबहुना त्या कपाळाला जर कुंकू नसेल तर नाही तो अर्थ काढला जातो. परप्रांतात सोडून द्या, काही नाही. आपल्या भारतात सुद्धा पुष्कळशे लोक आहेत की ते कुंकू पंजाब वगैरे मध्ये नाही लावत, ठीक आहे, त्यांची त्यांची पद्धत असेल. पण महाराष्ट्रामध्ये एक पद्धत आहे. बाकी कुठे हळदी कुंकाचा समारंभ नसतो, फक्त आपल्याकडेच असतो. कुठे निघाला? हळदी कुंकाला. कुठे निघाला? पार्टीला. ठीक आहे. काय कुठे निघाला? असं आहे का लंडनमध्ये, दिस इज दी हळदी कुंकू ऑफ जानेवारी? नाही, चैत्रातलं हळदी कुंकू. हे मन कुठं आहे? हां, चैत्रातलं हळदी कुंकू, गौरीचं हळदी कुंकू. याचा अर्थ असा आहे की एक जो कुंकुम तिलक आहे तो जर नसेल तर त्या सौभाग्यवती बाईच्या जीवनाला काहीच अर्थ प्राप्त होत नाही. तसं जीवन आहे, पण त्या जीवनामध्ये सुख नाही, तर त्या जीवनाची किंमत. म्हणून परवाचा अभंग सांगितला, संसारा आलिया एक सुख आहे आणि आठवावे पाय विठोबाचे. किंबहुना ही सगळी सुखाकरता खटपट आहे, सुखाची प्रतिती भोगता येण्याकरता खटपट आहे. कारण ज्ञानेश्वर महाराजांना हे पक्क माहिती आहे की खटपट सुखा करताय पण वाटणीला दुःख येतं. हे जीवनातलं त्रिवार कोणी मान्य करो नाही तर न मान्य करो, पण महान सत्य आहे. इथे असलेली माणसं किंवा नसलेली माणसं एक तरी हात वर करून मला सांगा छाती ठोकपणे की आमची दुःखाकरता खटपट आहे. सांगू शकेल कोणी की माझी खटपट दुःखा करताय? एकही हरीचा लाल या जगात भेटायचा नाही. पण गंमत अशी आहे की दुःखा करता खटपट न करता आणि ज्याच्या करता खटपट करतोय, ज्या सुखा करता, ज्या सुखा करता खटपट आहे ते सुख मिळत नाही, आणि ज्याच्या करता खटपट नाही ते दुःख वाटणीला येतं. अशातून बाहेर पडण्याकरता
हे अध्यात्म तत्व आहे. हा आध्यात्मिक गणपती जो मांडला वस्तू निर्देश रूप, त्याचा हेतू तोच आहे. ओम नमो जी आद्या म्हटलं की तुम्हाला कळावं ज्ञानेश्वरीचा उद्देश काय. हे काय असं नमन केलं आणि तसं नमन केलं असं नाही आहे. समजावं हे नमन कोणाला आहे, आणि त्या नमनातून तुम्हाला हे समजावं की याची जाणीव परिपूर्णतेने होईल, तेव्हा सुखही येईल आणि दुःखही येईल, पण तुम्ही तुमची जागा सोडणार नाही. माझं बोलणं कळलं? सुखही येईल आणि दुःखही येईल, पण आपण आपली जागा न सोडणं हेच अध्यात्माचं परिपक्वता आहे. आणि त्याच्याकरता हा गणपती सांगत असताना महाराजांनी सुंदर विषय मांडला. बौद्ध मत बरं का, हो, एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. थोडासा विषय मांडला आपल्या पुढे की शून्य, शून्य म्हणजे काही नाही. महाराज या ठिकाणी म्हणाले, शून्य सिद्धांतवादू कोणे सत्ता होय सिद्धू, नसता हा अपवादू वस्तू सिजो. सर्व शून्य आहे असा सांगणारा, अर्थात अनुभवणारा हा शून्याहून वेगळा असावा लागतो. हे शून्य आहे हे कोणीतरी सांगतंय, पण शून्य आहे सांगणारा कोणीतरी आहे ना, म्हणजेच ते शून्य नाही. महाराज म्हणाले हा शून्यवाद कोणच्या याने सिद्ध होणार आहे. म्हणून उगीच याच्यामध्ये माझं एक मत आहे आणि मी मानतो तेच खरं आहे हे म्हणण्यात काही अर्थ नसतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, शून्य सिद्धांतवादू कोणे स्वभावता खंडितू बौद्ध मतवादू संकेतू वार. मग सहज येतो सत्कारवादू. कुठे आलो आपण आता? सत्कार. त्याच्यावर थोडंसं बोललो की सहज ओघाने आलेला सत्कारवाद, सत्यत्वाचा वाद, सत्स्वरूपाचा वाद, सत्स्वरूपाची प्रतीती येण्याकरता सांगितलेलं निरूपण, केलेली चर्चा, किंवा सत्कारवाद हाच गणेशाचा वर देणारा कमलासारखा हात होय. काय म्हटलंय? तो पद्म करू कमलासारखा. आता हे बघा, थोडंसं जर बोटं एखाद्याची चांगली असली तर हे असं पकडलं की कमल होतो. कमळ बघितलं ना पाण्यातलं, असा त्याला दांडा असतो आणि असं कमळ. काय झालं? कमलाकर. मग कमळासारखा असणारा हात म्हणजे अशी बोटं निमुळती लागतात, एकदमच असं ते गोल असून असं जमत नसतं. कमलाकर म्हणजे असे हात कसे लांबलचक, बोटं कशी छान सुंदर, अलग लक्षात, अंगठा बिंगठा कसं नीट निटकं सगळं, म्हणजे योग्य तऱ्हेने. आणि असं जे असेल तो हात कसा आहे? कमलासारखा. म्हणून या ठिकाणी काय म्हणतायत? सत्कार. आणि आपल्याकडे कमळाला सुद्धा महत्व आहे बरं का. देवाने सुद्धा हातामध्ये फूल धरलेलं आहे, कमळ धरलेलं आहे बरं का. हो, ते ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, देवाला कोणीतरी विचारलं एकाने की देवा तुझ्या हातात कमळ का? तुझ्या हातात कमळ का? ते म्हणाले तुला माहित नाही, तुम्ही माझी उपासना करता पण मी माझ्या भक्ताची उपासना करतो. एखाद्या वेळेला माझा भक्त मला भेटायला आला आणि मग बाजारात जाऊन बुके आणायचा नाही का, आज अमके तमके आणणार आहे त्यांना बुके यायचा, तर बुके तयार करून द्यायचा, तसं नाही म्हणाले. माझ्या हातात कायम ते असतं. माझा भक्त भेटला की त्याला ते, म्हणजे ते कमल देऊन बरं का. आपल्याकडे कमळासारखे हात, कमल नयन बरं का, पाय सुद्धा कसे. हां, आपण त्या कमळाला फार महत्व आहे. हां, म्हणून कमळापती शब्द कसा आला? कमलापती. हे सगळे शब्द लागू नाहीत. म्हणून हात कसा असावा? असा जुळलेला. बघितलं, ते असं करू नये, ते निराळा हात आहे. ते सांगितलं जातं याच्यावर शिक्का. काय आपल्याला काही कोटच्याचीच घेणं देणं नाही. हाताशी नाही,
ते सायकलही नाही, ते काय बरंच आहे, मला काही त्याचं माहिती नाही, मला त्यातलं काही कळतही नाही. इतकं वय झालं पण अजून काहीच मला कळलं नाही आणि कळून घ्यावंसं वाटतही नाही. काय कळायचं आहे? 2 घास नीट द्या आम्हाला म्हणजे झालं. माझं म्हणणं कळलं का? 2 घास आम्हाला नीट द्या आणि आम्हाला सुखाने जगू द्या, उपद्याप करू नका आमच्या मागे, एवढंच मागायचं. दुसरं काय मागायचं? काय आपल्याला काय मागायचं आहे? काय बाबा महाराजाला काय माझे वारकरी उभं करायचे निवडून आणायला? नाही, तेही करून दाखवी ना, गॅरंटेड. नाही जर उभे करून 100 आमदार निवडून आणले तर नाव बाबा महाराज नाही. काही अवघड नाही. यांना जेवढे ट्रकनी माणसं येत नाही तेवढं नुसतं बोर्ड लागलं की येतं आणि त्यांना सांगायचं हा माझा वारकरी आहे, नीतीने वागणार आहे, मत टाका, बघा काय होईल. माझ्या घरामध्ये पुडकी घेऊन म्हणजे पहिला माणूस येईल त्याच्यातच माझं देऊळ पूर्ण होईल. आणि पुढचं सांगतो, पुन्हा उभं राहायचंच नाही. नुसतं डिक्लेअर केलं तर पहिला जो येईल ना, माझ्या वार्डातून नको, असं वार्ड सरकत सरकत पुढे जायचं. अशी 50 देवळं वर्षाची आत बांधून टाकू. पण ते देवाला पटायचं नाही, मलाही पटायचं नाही. आपलं आहे ते छान आहे. मी कशा करता सांगितलं, मजा आहे जीवनाची. बस आशीर्वाद तया जाती, आवडी चित्ती देवाची. कल्याण ते असो क्षेम, वाढो प्रेम आगळे. आशीर्वाद तया जाती, आशीर्वाद कुणाला जातो? ज्यांच्या चित्तामध्ये देवाची आवड आहे आणि जे सत्कर्म करतात. पहिला काय शब्द वापरलाय? नीट लक्षात घ्या, फार सुंदर शब्द वापरलाय. कुठचा? सत्कारवादू. म्हणजे सत्कार्य करतो त्याला आशीर्वाद मागण्याची गरज नसते, त्याला आशीर्वाद सहज जातो. बोलण्यातून विषय निघाला. आत्ताच मी जिथं जाऊन आलो, आमचे अशोकराव अध्यक्ष होते, आज त्यांच्या अध्यक्षतेखाली आमची सभा होती. एका पतसंस्थेचं उद्घाटन होतं, तेव्हा ते तिथे अध्यक्ष होते. तेव्हा एक गोष्ट सांगितली तिथे. माझ्या शेजारी एक राजकीय माणूस होता. तेव्हा तिथे एक गोष्ट सांगितली, राजकारणातले खूप आता गमती माहिती आहेत, सगळ्यात मजा आहे. काय झालं, हे बायलिंग्वल स्टेट होतं महाराष्ट्राचं. आणि बायलिंग्वल स्टेट होत असताना म्हणजे पूर्वी गुजरात बिद्वा सगळे हे मोठं होतं, म्हणजे मुरारजीभाई होते त्यावेळेला. आणि मग तो फारच वाद झाला. मुंबईसह महाराष्ट्र झालाच. आता काय पाहिजे म्हणण्याचं आहेच ना, आता पाहिजे म्हणण्याची काही गरज नाही. त्यावेळेला मग ते आचार्य अत्रे मराठा मग सगळे जे वाद झाले, हे मोठं काळ मजेशीर होता, त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. यशवंतरावांची सगळ्या पहिली मिरवणूक आम्ही तेव्हा लोण्याला होतो, ते सगळे गंमत बघितली. मग पहिलं मंत्रिमंडळ स्थापन करायचं होतं. विषय सोडून बोलत नाही मी, मला तुम्हाला वरद हस्तान आशीर्वाद सांगायचा आहे. मला ती सवयच नाही, इकडे तिकडे जात नाही. इकडे तिकडे गेल्यासारखं वाटतं म्हणजे तुम्ही नीट ऐकत नाही असा अर्थ आहे. इकडे तिकडे कुठेच जात नाही. जे मूळ धरलेलं असतं त्याच्या अनुषंगाने फक्त भरपूर विषय, भरपूर माहिती तुमच्या पुढे सांगितली जाते. आणि मग मंत्रिमंडळ स्थापन करायचं होतं. त्यावेळेला असं नव्हतं प्रत्येक आज्ञा दिल्लीहून येत होती, कोणताही पक्ष असतो. तेव्हा तसं नव्हतं. गेल्यावर त्याने आतमध्ये चिठ्ठी पाठवली यशवंतराव चव्हाण, म्हणजे सेंड हिम इन. मग जेव्हा पंडितजी असे खिडकीकडे तोंड करून पाठ करून उभे होते असे, हे गेले, सर आय हॅव कम. येस, कम इन चव्हाण. त्यामुळे आता काय पाहिजे तुम्हाला? तर दिला महाराष्ट्र, जे करायचं ते करून टाकलं. नाही म्हणाले, ते मंत्रिमंडळ फॉर्म करायचं आहे. तेव्हा तुम्हाला विचारला आलो आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात राज्य तुला करायचं का मला करायचं आहे? व्हाय डू यू आस्क मी? इट्स युअर चॉईस. यू सिलेक्ट युअर ओन टीम. तुला जे पाहिजे ते तू कर. ही चर्चा माझ्याकडे करायचं नाही. बघा केवढी मोठी माणसं. आता बारीक नेमणूक जरी व्हायची ती तर काय अवघड आहे. म्हणून त्या आता नेमणुका होत नाही, जे चाललंय ना सध्या.
नेमणुका होत नाहीत, करायचं अवघडच. तिथे पंडितजी म्हणाले, यू हॅव टू रूल महाराष्ट्र, इट्स युअर ओन चॉईस, यू सिलेक्ट युअर ओन पीपल. मग ते म्हणाले, सर मला तुमचं ब्लेसिंग्स पाहिजेत. असे वळले चटकन, असे होते ते जरा. ते म्हणाले, असे आशीर्वाद मागून मिळत नसतो म्हणे, नीट कार्य कर मग आपोआप येईल. माझं बोलणं कळलं का? हां, आशीर्वाद डिमांड करू नका. आत्ताच मी सांगितलं, माझ्याकडे माणसं येतात, एखादा याच्यात येईल, त्याला चोरीला जायचं आहे, माझ्या पाया पडेल, महाराज आज फार मोठ्या कामाला निघालोय, आशीर्वाद असू द्या. मग आम्ही आपला असा केला. मग तो पुन्हा सांगायला, महाराज काय केलं ते विचारू नको, पण तुमचा, अरे काय आता काय अर्थ आहे का त्या? आशीर्वाद केव्हा येतो दारात चालत? सत्कार्य जर केलं तर आपोआप सत्कार होतो आणि आशीर्वाद पुढची थोडक्यात संपवतो. ते म्हणाले, मागू नकोस आशीर्वाद, काम चांगलं कर. मग ज्या वेळेला जे पंडितजी महाराष्ट्रात आले, त्यांना कधीही आपल्या गाडीत घेतलं नाही. आले की नाही ते पुढच्या प्राईम मिनिस्टरच्या गाडीमध्ये आणि फॉलो मी, आपलं त्यांची गाडी मागे. पण एक दिवस असं घडलं, काही 2 वर्षांनी, विमानातून सेकंड केलं म्हणे फॉलो मी अँड सिट इन माय कार. हे घाबरले, तर काय भानगड आहे कोणाला माहिती, काय भानगड आहे कोणाला माहिती. बसले, अरे म्हणे चव्हाण, यू हॅड आस्क मी, असे ते सुद्धा त्यांच्याकडे तोंड नाही, बाहेर बघत, यू हॅड आस्क मी फॉर ब्लेसिंग्स, आय एम सॅटिस्फाईड विथ युअर वर्क, येस माय ब्लेसिंग्स आर विथ यू. माझं बोलणं कळलं का? लक्षात घ्या, आशीर्वाद मागायची गरज नाही आहे. तुम्ही चांगलं कार्य केला तर आशीर्वाद तुमच्या दारात असं लोळण घेऊन चालत येतो. उगीच आशीर्वाद मागायचा काय गरज आहे का काही? हां, कोणचंही कार्य करण्याकरता. आता हे निवडणुकीच्या वेळेला माझ्याही दर्शनाला खूप माणसं येतात, महाराज निवडून येऊ द्या. कशा करता? चांगलं कार्याचं तर नाही. आमचा आशीर्वाद घ्यायचा, निवडून यायचा आणि सगळ्या गाल्लीला छेळत बसायचं, याच्याकरता आशीर्वाद का? माझं बोलणं समजलं का? इथे काय सांगितलंय? आशीर्वाद हा पद्मकर आहे. हा खरंच आहे. एक उलटा सांगतो आता दुसरी बाजू. जगामध्ये जे कर्तृत्वाच्या माध्यमातून घडत नाही किंवा जे कष्टातून घडत नाही, ते केवळ साधू संतांच्या आशीर्वादाने घडतं. पण ती आशीर्वाद घेण्याची आपली पात्रता सुद्धा असावी लागते. हे कधीही विसरू नका, कधीही विसरू नका. हो, नाहीतर एक लक्षात ठेवा, हार कुणाच्याही गळ्यात घालतात, जिवंत माणसाच्या क्वचित. पण ज्यांना जिवंतपणी सुद्धा हार घातले जात नाहीत, त्यांना मेल्यानंतर घातल्याशिवाय माणसं सोडत. मी तर सगळ्यांना नेहमी सांगतो, आई वडिलाला मेल्यावर हार घालण्यापेक्षा एक दिवस त्यांचं काहीतरी निमित्त शोधा. दोघा आई वडिलाला खुर्चीवर बसवा, त्यांना हार तुरे करा, साडी घ्या, पाया पडा. मेल्यानंतर लंडन हार घालून उपयोग काय? नाही का? तो हार अडकून ठेवल्यानंतर माणसाने विचारलं पाहिजे, काय गोविंदराव आज मोठा हार आमच्या मुलाने आणला. एक सांगू का? मेल्यावर प्रेम करू नका, जिवंतपणी प्रेम करा, म्हणजे प्रेम केलेलं कळेल तरी. काय सांगितलं? अरे आशीर्वाद मागायची आवश्यकता काय? सत्कार वादू, कमल करू. कसा आहे तो हात? कमळासारखा सुंदर हात आहे. आणि नुसतं असं जरी केलं तरी माझी खात्री आहे, जो खरा हात आहे, ज्या हाताने पुण्य केलंय, तो हात आपल्याकडे वळला तरी आपल्याला आशीर्वाद मिळतो. माझ्या आयुष्यातला अनुभव आहे बरं का. त्या हाताची तुम्हाला माहिती आहे का, आपल्याकडे असं म्हणतात, कराग्रे वसते लक्ष्मी. सकाळी उठल्यावर काय करावं? असं बघावं हात. कारण का? हातामध्ये लक्ष्मी आहे बरं का. हात अतिशय ताकद आहे हातामध्ये.
म्हणून आपण शब्द काय म्हणतो, त्यांनी हात दाखवला बरं का. काय म्हणजे उचलून आपटलं तरी काय म्हणता, हात दाखवला बरं का, नाही का. ज्योतिषाला सुद्धा काय म्हणतात, जर हात बघा पो आमचा, आमचं भाग्य कसं आहे. अरे काही नाही, तसं काही नसतं. मी चांगल्या रेषा बघितल्यात, इथून निघालेली वर गेलेली, पण भीक मागत बसलेलं बघितलं. मी अतिशोक्ती सांगत नाही. आता इतक्या वर्ष या महाराष्ट्रात परंपरा, आज नाही म्हटलं तरी 135-140 वर्षाची, कालची 4थी पिढी होती दादा महाराजांची तुमच्या पुढे. तर नात 5वी आहे, तर नातू अजून तुम्ही बघितलाय सगळ्यांनी, येईल केव्हा तरी, त्याचाही तिकडे कार्यक्रम होता. आणि ह्यांची सगळ्याची इच्छा आहे, पण काय त्याचं कॉलेज अमकं तमकं, 5 पिढ्या जे चालू आहे ते मला एकच सांगायचं आहे, कर्तृत्व असेलही बाबा महाराज किंवा त्यांचे आजोबा, पण मला एक कळतं चुलते, पण त्याच्यामागे आशीर्वाद हा मूलभूत पाया आहे. मी हे मानणारा माणूस आहे, तुम्ही माना नाही तर नका मानू, मला काही घेणं देणं नाही, आणि याच्याबद्दल चर्चा सुद्धा मला करायची नाही. कोणी म्हणाल आपका हात जगन्नाथ, पण हातच ना, मी जास्त मारू नकोस. कृपा कटाक्षे न्याहाळिले, आपुले पदी बैसविले, बाप रुखमा देऊर विठ्ठले, भक्ता दिधले वरदान. भक्ता दिधले वरदान. नुसतं कृपा दृष्टीने बघितलं, कृपेने बघितल्या बरोबर, अरे कुठच्या कुठे गेले ज्ञानेश्वर महाराज. एक सांगतो, ज्याच्या ठिकाणी कृपा प्रगट होते तो संत. कृपेशी स्वतंत्र जन्म नाही, जेच उपजे तो साधू पाही, कृपा वसे संतांचे हृदयी. कृपेला स्वतंत्र अस्तित्व असं नाही आहे, पण जिथे संत आहेत तिथे कृपा आहे. आणि म्हणून नुसता असा हात सुद्धा केलं तरी पुष्कळ झालं, केलं तरी पुष्कळ झालं. लक्षात ठेवा. म्हणून आयुष्यामध्ये मायेचा हात डोक्यावरून जरी फिरला आपल्या, तरी खूप कल्याण होतं, खूप कल्याण होतं. म्हणून फिरवणारे हात पाठीवर असतात, तिथपर्यंत ते हात झिडकारू नका. काय सांगायचं आहे कळलं का तुम्हाला. पाठीवरून फिरणारे हात जिथपर्यंत जिवंत आहेत तिथपर्यंत हात झिडकारू नका. ते हात गेल्यानंतर पुन्हा हात तुमचे कापणारे भेटतील, पण तुमच्या पाठीवरून हात फिरवणारे पुन्हा भेटणार नाहीत. म्हणून गोड विषय चाललेला आहे. सहजे तो सत्कार वादू, तो पद्म करो वरदू. आणि तो कसा हसताय, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतो. धर्म प्रतिष्ठा करणारा हा हात आहे. लक्षात ठेवा. जो काही आपण ज्या धर्मामध्ये आलो, आपला धर्म म्हटला तर कोणता धर्म, मला बाकीचे धर्म माहिती नाहीत, पण संतांचा धर्म हा भागवत धर्म आहे. बरं का, इतर धर्मामध्ये भेदभाव आहे. अगदी वैदिक धर्म जरी असला, काहीतरी बंद झालं का रे, हां, वैदिक धर्म जरी असला तरी तिथे सुद्धा ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र हा भेदभाव आहेच. त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही, कारण ज्ञानेश्वर महाराजांनीच लिहून ठेवलंय, नाथबाबांनी लिहून ठेवलंय, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे. मग हा जो भागवत धर्म आहे, एक सांगतो, भागवत धर्मामुळेच सर्वसामान्य माणसाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. हाच धर्माचा हात आहे. एक सांगतो भागवत धर्माची व्याख्या करताना, भागवत धर्म करिता भक्ती, निर्मळ होय चित्तवृत्ती. भागवत धर्म, भागवत धर्म म्हणजे कोणता धर्म. तुम्ही म्हणाले काय सांगताय, मी धर्म या शब्दावर व्याख्या सांगतोय. इथे अमका धर्म का तमका धर्म मला माहिती नाही आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांना सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये भगवंती धर्म हाच अभिप्रेत धर्म आहे. एक सांगतो, जन्माला येईल कुळात तो निराळा. आपण आडनावावरून ओळखतो, तसं काही काही वेळेला सध्या ओळखता सुद्धा येत नाही. कितीतरी नावं अशी आहेत की ते सगळ्या समाजामध्ये मिक्सअप होतात. अलग लक्षात. हो, कितीतरी तुम्हाला सांगू, म्हणजे तुम्हालाही माहिती आहेत. आता देशमुख आडनाव,
ब्राह्मणात आहे, मराठात आहे, मुसलमानात सुद्धा आहे. अनेकात पाटील आडनाव, किती जणात तरी आहे. बहिरट आडनाव ब्राह्मणात सुद्धा आहे, मराठात सुद्धा आहे. कितीतरी आडनाव, मी काय सांगतो, गोरे आडनाव किती जणात तरी आहे. आमचं आडनाव गोरेच आहे. मी काय म्हटलं, निरनिराळी आडनावं अशी आहेत की ती कांबळे आडनाव, बरं का. हो, शिंपी समाजात सुद्धा आहे बरं का, इतर समाजात सुद्धा आहे बरं का. नाही कशात, तेव्हा तसं काही कळेल असं काही सांगता येत नाही. नीट लक्षात घ्या, भगवंती धर्म म्हणजे मूळ भगवंतापासून आलेला धर्म. धर्म शब्द निरनिराळ्या तऱ्हेने वापरला जातो. कानाचा ऐकणं हा धर्म, डोळ्याचा बघणं हा धर्म, बरोबर आहे ना. हा सुद्धा कानाचा धर्म. काय, कशी मराठी भाषा बोलली जाते का हो. कानाचा धर्म कोणचा, ऐकणं. नाकाचा धर्म काय, श्वास घेणं. तोंडाचा धर्म काय, चाखणं, बोलणं, बरोबर आहे ना, खाणं. कपाळाचा धर्म कोणचा, की ज्याच्यावरून धर्म ओळखले जातात. गंध नाही का. आडवा बघितला की शैव, उभा बघितला की वैष्णव आहे ना. त्रिपुंड बघितला, मध्वाचार्य, वल्लभाचार्य. ते गंध बघितलं की कळतं. कुंकवांची सुद्धा आपल्याकडे पद्धत असायची. हे कुंकू निराळं. माळी बिळी समाजामध्ये आडवं बघितलं की माळी समाज दिसतात, अमक्या समाज दिसतात. म्हणजे ते कुंकू अशी आडवी रेघ लावायची, त्याच्यावरून माणसं ओळखायची. त्यालाही काही अर्थ नाही. आता उभा का आडवा, मोठी गंमत आहे याच्यात. मी भगवंती धर्म सांगतोय बरं का. तेव्हा आता आंघोळ झाल्यावर मी रोज गंध लावतोच. ते म्हणजे अगदी काही कोरून बिरून असं काही नाही. गंध आला की घेतला की एक बोट लावलं, नाम की झालं. आता काही ते सबंध दिवस काही कपाळावर मी थापून ठेवत नाही की ते दिसलं की माणसांना ओळखलं पाहिजे की हे काहीतरी हबप दिसत आहेत. हबप मी दिसूच नाही असावं. हरिभक्त परायण असावं. दिसायला कशाला पाहिजे. तेव्हा ते आंघोळ केल्यावर असतं. आता दुपारी उठल्यानंतर तोंड बिंड धुतो, मग ते काय पुन्हा कोरत बसू का, काय काय मी बाई आहे का त्या 4 वेळा पावडर लावत बसून हे करत बसू. या महाराष्ट्राने माझ्यावर गमतीने जसं स्तुती केली तसं खवचटपणा सुद्धा केवढा. एकाने म्हणले, मी तुम्हाला खरं सांगतो, मी माझ्या आयुष्यात कधी तोंडाला पावडर लावली नाही. ते म्हणले, बाबा महाराज असे दिसतात ना, त्या अर्थी रोज पावडर लावून बसतात. बरं कोणी म्हटलं नाही की ब्युटी पार्लर म्हणून डायरेक्टर स्टेजवर येते. धन्य. मी तुम्हाला सांगू, इतक्या गमती ऐकला तर आयुष्यही खूप गेलं. त्यामुळे मजा येऊन जात. आता गंध काही नसणार. मग कोणीतरी सांगितलं हे परमार्थिक आहेत. मग एकाने मला विचारलं, तुमच्या कपाळाला गंध दिसत नाही. म्हटलं एवढा काही मी ठेवण्याचा काही प्रयत्न केला आहे असातला काही भाग नाही आहे. आणि आपल्याकडे बायकोनी आपल्या नावाने कुंकू लावायचं आहे. अजून बायकोच्या नावाने काही लावायचं निघालेलं नाही. ते जर निघालं तर मी लावीन. आता माझ्या स्वभावाप्रमाणे मी उत्तर देणार. नाही म्हणाले, ते गंध बघितला म्हणजे कळतं, आडवा बघितला म्हणजे शैव, उभा बघितला म्हणजे वैष्णव धर्माचे तुम्ही. तुमचा कुठचा धर्म. म्हटलं कपाळाचा. कपाळा दुसरा शब्द फार सुंदर आहे, निढळ. उभाही लावला तरी जे ढळत नाही आणि आडवाही लावला तरी ढळत नाही आणि नाही लावला तरी जे ढळत नाही, असं जे निढळ, असं जे माझं कपाळ, ते ज्या धर्माचा आहे तो धर्म माझा. बोलणं समजलं का. कपाळाचा धर्म कोणचा, भगवंती धर्म. नाही का. कपाळ कोणत्या धर्मानी, कान कोणत्या धर्मानी, बोलणं कोणत्या धर्मानी, ऐकणं कोणत्या धर्मानी, चालणं माझ्या पायातून प्रगट होतो कोणत्या धर्मानी, श्वास कोणत्या धर्माचा, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई,
बाई पुरुष, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, खरा खोटा चांगला कोण, श्वास ज्या धर्माने चालतो तोच आमचा धर्म, भगवंती धर्म, नामे भागवत धर्म. वारकरी संप्रदायात केवढी मोठी व्याप्ती आहे हे तुमच्या अजून लक्षात आलं नाही. यांना गंध कळत नाही, फक्त उभा का आडवा एवढा अहंकाराचा दुर्गंध सुटलेला आहे. माझं बोलणं कळलं का? उभा काय ना आडवा काय? एकाने मला विचारलं शिवाचा आडवा का आणि विष्णूचा उभा का? म्हटलं उभा असतो म्हणून तिथपर्यंत विष्णू असतो ना, आडवा झाल्यावर शिव असतो, म्हणून तो आडवा हा उभा. ते म्हणले तुमची संगती लावण्याची काही तराच निराळी आहे, म्हणूनच मी निराळा आहे तरी वाईक. काही चुकलं का माझं? शिवाचा कसा असतो? आडवा, म्हणजे आडवा झाल्यावर शिव, तिथपर्यंत शिवाचा संबंध येत. कारण का? विष्णू कुठपर्यंत? उभ्याचा एकदा तुम्ही आडवे झाला की शिव भगवान म्हणले चला. आईच्या पोटात आला ती उत्पत्ती, ते चार तोंडाचे ब्रह्मदेव. एकदा जन्माला घातलं की स्थिती विष्णूने आली, शेवटचं जी संपलं शैव. ते म्हणले बाबा महाराज हे तुम्ही काहीतरी सांगत असता. मी म्हटलं तुला मी म्हटलंय का तुझ्या घरी मी आलोय का? तू माझ्या विचारला आला, मला कळलं तर मी सांगितलं. याच्यामध्ये तुला वाकडं वाटायचं कारण काय? एक लक्षात ठेवा, आपला धर्म कोणताच नाही, आपला फक्त भगवंती धर्म आहे. आणि त्या भागवत धर्माचा प्रवाह नामेच सध्याचा वारकरी संप्रदाय. हे शुद्ध लक्षात स्वरूप समजून घ्या. याच्यामध्ये कुणाल नाही, याच्यामध्ये ब्राह्मण आहे क्षत्रिय आहे. एक लक्षात ठेवा, इथे मुस्लिम सुद्धा आले, ख्रिश्चन सुद्धा आले. माझ्या हातून कमीत कमी 20 ते 25 मुस्लिम लोकांनी माळा घातलेल्या आहेत. नगर भागामध्ये एक माझा मुस्लिम शिष्य आहे, कीर्तन उत्तम करतो. काही आहे कसं तसं काही नाही आहे, काहीही देवाला म्हणा असं काही नाही आहे. मुस्लिमातलं रक्त निराळं, ख्रिश्चनाचं निराळं, हिंदूंचं निराळं. हे भागवत धर्माची शिकवण आहे. म्हणून कबीरजी सुद्धा म्हणाले, भीमा किनारे मुर्शद मौला पीर पैगंबर साई. भीमा किनारे मुर्शद मौला, हा का तो का तो का तो आम्हाला माहिती नाही आहे. ईश्वरी तत्व इथं तिथं सारखं आहे. एक लक्षात ठेवा, राजकारणातले काही माणसांचे हेतू निराळे असतात, त्यामुळे ही सगळी फूट आहे. नाहीतर फूट असण्याचं काही कारण नाही आहे. तुम्ही क्लासिकल म्युझिकमध्ये बघा बरं का, मुस्लिम गवईसुद्धा म्हणतात, कृष्ण भगवंताची गीतं गातात. आता हे जे सनईवाले आहेत ना, बिस्मिल्ला खान, अहो ते काशीला विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये सनई वाजवण्याचं काम करतात, सनई वाजवायचं काम करतात. सुंदर सुंदर मुस्लिम गवई पद गातात, ती कृष्णाची गातात बरं का. ऐसी ना मारो पिचकारी. आता ना मारो पिचकारी हे कुणाचं गीत आहे? कृष्णाचंच आहे. राधा गवळणी कृष्णाला म्हणतायत की आमच्या अंगावर पिचका. ते काही असं कधी म्हणले नाहीत. पण हे खाली आलं की नाही, हे वाटोळं केलं जसं आपल्याकडच्या शास्त्री पंडितांनी, तसं त्यांच्याकडचे जे मुल्ला मौलवी वगैरे आहेत ना, हे सगळे वाद तिथून निर्माण झाले बरं का. कुठेही मूळ स्वरूपामध्ये वाद असण्याचं काही कारण नाही आहे. परमात्मा इथेच आहे, परमात्मा इथेच आहे. असं नाही आहे की अमक्याचा देव का तमक्याचा देव. हे ज्यांनी जाणलं आणि प्रस्थापित केलं तेच भागवत धर्मीय संत होत. म्हणून धर्म प्रतिष्ठा लक्षात ठेवा. कोणचा धर्म नाही तर तुम्ही काहीतरी अर्थ काढत बसता, खालच्या लेवलला येतो, मग अमका धर्म तमका धर्म, हा श्रेष्ठ तो श्रेष्ठ, तो किती वाद सध्या. मला तर असं वाटतंय, ज्या दिवशी एक लक्षात ठेवा, ज्ञानेश्वर महाराजांच्या मनामध्ये हा जर भेद असता तर पसायदान काढून बघा म्हणजे कळेल. हे बघा शब्द काय वापरला? धर्म कीर्तन. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. बरोबर आहे ना? एथ माझे जीवरले पाईकपण. ओवी काय आली पुढची? आता विश्वात्मक देवे. कुणाचं कल्याण लिहिलंय तिथे?
माझा जन्म आळंदी गावात, तेव्हा आळंदीकराचंच कल्याण व्हावं, असं आहे ना कुठेतरी खाली होई का नाही? नाही का? पुणे जिल्ह्याचं कल्याण, महाराष्ट्राचं कल्याण, भारताचं कल्याण नाही, विश्व स्वधर्म सूर्य पाहाव, सर्व विश्वाचं कल्याण हो. अध्यात्माच्या सृष्टीमध्ये हे खालचे शब्दच नाहीत, फक्त 3 शब्द आहेत, जगत, जीव आणि परमात्मा. संपलं. किती शब्द आहेत? 3. जीव म्हणजे कोण? हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई कोण? जीव म्हणजे कोण? बाई का पुरुष? जीव म्हणजे कोण? तरुण का वृद्ध? जीव म्हणजे कोण? चांगला का वाईट? खरा का खोटा? कोण? जीव म्हणजे कोण? जीव म्हणजे जीव, जीव मात्र. संपला ना? मग त्या सर्व जीव मात्राचं कल्याण असावं. लक्षात घ्या, जीवमात्रांच्या कल्याणाकरता जो स्थापित झाला तोच भागवत धर्म, त्याचाच हात तुमच्यावर असो. हे मी माझ्या पद्धतीने सांगतोय. इथे वैदिक गणपती मांडलेला आहे, तरी पण ज्ञानेश्वर महाराजांचा जर मूलभूत, कारण का शेवटी एकच म्हणाले, हे धर्माधर्माचे टवाळ तावी अज्ञान जे कामुळ, ते त्यजून तेजी सकळ धर्मदात. नको ते धर्म दावी अज्ञान जे कामुळ. जे धर्म मर्यादा घालतात ते धर्म तरी कसे म्हणावे? व्याप्ती असावी, जीवमात्राचं कल्याण व्हावं. जे जे देखे भूत, बघा भागवत धर्म, जे जे, हे नाही, हे नाही. काय बाबा महाराजांच्या 1 महिनाभर जे प्रवचनाला येतात त्यांचंच कल्याण होऊन बाकीच्याच सगळ्याचं असं येऊ न येऊ. ऐकून घ्या, येऊ न येऊ. वारकरी संप्रदायाला मानोत न मानोत, ज्ञानोबारायाला मानोत न मानोत, पांडुरंगाला मानोत न मानोत, ज्या गणपतीवर प्रवचन करतोय महिनाभर त्याला मानोत न मानोत, कसाही यास तुझं कल्याण हो. कसाही यास, कसाही यास, तू तुझा कसाही राहा, पण आम्ही तुला आशीर्वाद देण्याकरता थांबणार. तू कसाही वाग. लक्षात ठेवा, आई बाप किंवा आपल्यावर प्रेम करणारी मंडळी, आपण कसे वागलो याचा विचार करत नाहीत, ते आपल्या पद्धतीने चालतात, आशीर्वादाने, आशीर्वादाने चालतात. म्हणून इथे शब्द वापरला, धर्म प्रतिष्ठा तो सिद्ध असताय. धर्माची प्रतिष्ठा हा सिद्ध असताय. म्हणून पण धर्म शब्द मला तुम्हाला मुद्दाम थोडक्यात सांगायचा होता, जास्ती काही व्याप्ती वाढवणार नाही, कारण दिवस थोडे शिल्लक राहिले आता, बरं का. पण भागवत धर्म समजणं अत्यंत आवश्यक आहे. भागवत धर्म करिता भक्ती, निर्मळ होय चित्तवृत्ती. भागवत धर्म बघितल्यानंतर सगळ्याच्या ठिकाणी तुम्हाला भगवंत दिसेल. जे जे देखो दाय दिठी, ते ते आत्मत्वाची उठी. बाप गुरुवाक्याची कसवटी, दृश्याचे पोटी परब्रह्म नांदे. जे जे दृष्टीने बघाल त्या ठिकाणी परब्रह्म दिसेल, परब्रह्म दिसेल. तुकाराम महाराज जे असे वागत होते, मंबाजीलाही मानलं, रामेश्वर भट्टांनाही मानलं. प्रेम करत होते त्यांनाही मानलं, जे प्रेम करत नव्हते त्यांनाही मानलं. ज्यांनी स्तुती केली त्यांनाही मानलं, ज्यांनी निंदा केली त्यांनाही मानलं. याच्यातलं वर्म काय? याच्यातलं वर्म काही नाही, ते सर्वाच्या ठिकाणी भगवंत बघत होते, हेच त्याच्यातलं वर्म आहे. त्यामुळे काही प्रश्न देत नाही, त्यामुळे प्रश्न देत नाही. एकच प्रमाण सांगतो, सर्पविंचू नारायण. काय म्हणतात महाराज भागवत धर्माचं काय? सर्पविंचू. पण एक त्याच्यातलं गंमत शेवटी सांगितली, सर्पविंचू नारायण पण दुरोनी वंदावे. मी बिळातल्या नागाबरोबर बादल सांगत नाही, किंवा जो चुकून माकून कुठे अरण्यात गेला तर असा नांगी करून त्या विंचवाबद्दल सांगणार नाहीत. पण आपल्याच अवतीभोवती, माफ करा मला, भरपूर साप, भरपूर विंचू, त्याला तोटाच नाही. तुम्ही जवळी करायला जा, नाही जर त्यांनी नांगी मारली तर नावाचा विंचू नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, यांना तोडायचं नाही, पण जास्ती जवळ सुद्धा
काय कसं काय? वा 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 वा, आज भेटून बरं वाटलं. बरं येतो. सर्प सर्प विंचू नारायण, पण दुरोनी वंदावे हे आजपासून शिका. जास्ती उगीचच या विंचोबा. आमचे तुकाराम महाराज म्हणाले तुम्ही सुद्धा देव आहे. मग त्यांनी आपला हातावर प्रसाद ठेवला. म्हणला काय तुला अक्कल आहे का? अक्कल आहे का तुला? म्हणला मी तुला नारायण म्हणून. तो म्हणला माझं तरी काय चुकलं? तुम्ही हातात घेतल्यानंतर मग प्रसाद ठेवू नको का? कारण तो प्रसाद कसा आहे हे मला माहिती नाही. नाही कळलं? विंचाला विंचू कधी चावलाय का? तेव्हा आम्हाला वाटलं जे तोंडात आहे ते टाकावं, आम्ही टाकलं. प्रसाद दिला. लक्षात ठेवा, एवढं जर आयुष्यात टिकाल, सगळ्याला कमी मानायचंच नाही. का हो आले इकडे तुम्ही आमच्याशी बोलत नाही? त्यांना म्हणा बाबा सध्या मौन आहे चातुर्मासाचं. वर्म कळलं का? किती गोड लिहितात बघा. सर्प विंचू पण नारायण नाही असं म्हणायचं कारण का? आता एक मी तुम्हाला त्यातलं तत्व सांगतो बेसिक. सर्व जर नारायण तर विष सुद्धा नारायणच आहे ना? का नाही? पण ओळखून वागा. त्याच्यातला जो देव आहे बरं का, त्याच्यातलं जे तत्व आहे ते तत्व ओळखून वागा ना. नावं ठेवायची गरज काय? हातामध्ये विंचू घ्यायचं आणि म्हणायचं हा हा हा, भाजलं कसं? भाजलं कसं काय? विस्तू आहे, विस्तव आहे, तो इंगळ आहे, भाजणारच. अग्नी नारायण, अग्नी नारायण म्हणून आतमध्ये हात घातला चलित. घातल्यावर ते फोडबीड आले. मग म्हणला आम्ही तुला नारायण म्हणतो, तू आम्हाला पोळलास. अरे पण म्हणले तुला कळायला पाहिजे ना माझा स्वभाव काय. तुझ्याकरता मी गार होऊ का? मग अग्निनारायण होईल का? का राख होईल? तू मला काय म्हणालास? अग्नी नारायण. मग विजला तर तो अग्नी आहे का? धगधग आहे तिथपर्यंत तो अग्नी आहे. विजल्यानंतर तो अग्नी राहतो का? तो अग्नी राहत नाही, ती राख झाली. हा म्हणलं हे माझ्या डोक्यात आलं नाही, पण समजून घे अग्नी म्हणजे काय. हा लक्षात ठेवा, आपल्या पोटामध्ये सुमा तुम्ही जे जे खाताय ते सगळं ते जाळून टाकतंय. म्हणून ते सकाळी नीटनीटकाय पाहिजे ते ठेवतं आणि बाकीचं फेकून देतं. हे सगळं तो अग्नी, जठर अग्नी आहे. त्याच्यामध्ये सगळं चालतं बरोबर. खाल्लं की खलास. मिरची खा, काही खा, कच्चं खा, हाडूक खा. काय आता सगळी माणसं पोट धरून हसतायत. आता मी तरी काय करू? काय पचतंय ना, पचवतोय ना, ते लक्षात ठेव. उगीच पचत नाही, तो अग्नी आहे. तो पोटातला अग्नी त्याला जाळून खतम करून टाकतो. मग जठर अग्नी आहे ना, मग अग्नी देवता आहे ना. एक लक्षात ठेवा, भूक लागली म्हणजे समजावं अग्नी बरोबर काम करतोय. भूक कमी झाली म्हणजे समजावं आता जरा आज कमी झाली, आज कमी झाली. म्हणलं तासभर ठेवलंय. अहो म्हणला खाली बघा की, जरा वाढवा ना, लाकडं घाला ना. तसं याच्यामध्ये लाकडं घातली की नाही, धाक 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 खाल्लं, पचलं, पाहिजे ते ठेवलं, बाकी फेकून दिलं. मी नेहमी सांगतो, तुम्ही ऐकलंय मागे सुद्धा, शारीरिक आरोग्य म्हणजे काय? मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य दोन्ही सारखीच आहेत. मागेही सांगितले पण पुन्हा सांगतो विसराल म्हणून. शारीरिक आरोग्य शब्दाचा अर्थ टू रिटेन व्हॉट इज गुड अँड थ्रू आउट द वेस्ट. साधं सरळ व्याख्या आहे. जे चांगलं आहे ते शरीरामध्ये रक्त होतं, व्हायटामिन्स मिळतात, बस. रिटेन व्हॉट इज गुड अँड थ्रू आउट द वेस्ट. तसं मानसिक हायजीन काय? जे जे डोळे उघड्या ठेवून ये बघता, रिटेन व्हॉट इज गुड अँड थ्रो आउट द वेस्ट. खलास. तुम्ही काय करताय? नको ते आतमध्ये साठवून ठेवताय, पांडुरंगाला बाहेर टाकताय.
नाही सकाळी उठून तांबे घेऊन पळावं लागेल तर काय? का तांब्या घेऊन पळायला लागला? कारण आतला अग्नी कमी झाला, त्यांनी जाळायचं कमी केलं आणि ते जाळून गेल्यानंतर सगळं बरोबर तुम्ही नको ते साठवताय. हे आपल्या पापण्या आहेत ना, पापण्या. काही काही टायमाला मला असं वाटतं आपल्या पापण्या म्हणजे कसं आहे माहिती, तुम्हाला फावडं माहिती आहे का? फावडं ते असं ओढतं. तसं माणसं डोळे बंद करताना काय करतात, जे बघायला पाहिजे ना नको ना ते बघतात आणि असं करतात, म्हणजे आतमध्ये घेऊन ठेवून देतात. म्हणजे आतमध्ये घेऊन ठेवलेलं आहे ना, तुम्ही अगदी डोळे झाकून गणपती पुढे बसला, मग आतलं जे साठवलेलं आहे ते हळूच डोळ्यासमोर येतं. तो गणपती बाजूला जातो, पांडुरंग बाजूला जातो, मुरलीधर बाजूला, आणि हे सगळे येऊ लागतात. मग आपल्याला असं वाटतं डोळे झाकल्यानंतर हे एकदम कुठून आलं? कुठून आलं नाही, तुम्ही असं ते फावड्यासारखं आतमध्ये, त्या पापण्या अशाच आहेत आपल्या. गेला आतमध्ये ते ते मशीन बघता ना तुम्ही, ते काय त्याला म्हणतात, प्रोक्लेन. हां, ते असं असं घेतं बघा. तसे ह्या पापण्या अशा घेतात, आतमध्ये साठवून ठेवतात. लक्षात ठेवा, बाकीचा विचार करू नका. जे साठवायला पाहिजे ते साठवा, किंबहुना बाहेरचं साठवू नका. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली एरधार, झाला सुफळ व्यापार. किती गोड लिहितात. साठविला हरी, साठवायचं नाही, जे साठू नाही ते. हां, तुम्ही आता शब्द सुद्धा तुम्हाला कालांतराने कळणार नाहीत. पूर्वी आपल्याकडे वर पाण्याचे टाकी नसायच्या, मग घरामध्ये विहिरीचं पाणी आणायचं किंवा ओढ्याचं आणायचं, नदीचं आणायचं, आणि साठवून ठेवण्याकरता केलेली साठ असायची. आंघोळीच्या पाणीकरता लोखंडाची आणि पिण्याच्या पाण्याकरता पितळेची, बरं का. मग बायकांनी आणून ते हांडे साठीमध्ये ठेवायचे, त्याला म्हणायचे साठ. साठवून ठेवणं, ज्याच्यामध्ये साठा असतो तो. तसं साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली एरधार, झाला सुफळ व्यापार. धर्म प्रतिष्ठा तो सिद्ध, अभय करू सत्कारवाद, आत्मप्रतीती, सत्स्वरूपाची जाणीव. सत्स्वरूपाची जेव्हा जेव्हा जाणीव होते तेव्हा मंडळी आशीर्वाद आपोआप येतोच. ओळखिला हरी धन्य तोची संसारी, त्याची सरली एरधार, झाला सुफळ व्यापार. ओळखिला हरी धन्य तोची संसारी, ज्याने हरीला ओळखला, संपलं, आशीर्वाद आपोआप मिळाला. मागायची काय गरज आहे? मगाशी म्हटलं ना, पंडितजी म्हणाले मागू नकोस, आपोआप उत्तम कार्य कर. उत्तम कार्य केल्यानंतर माझी खात्री आहे आशीर्वाद तुमच्या दारात चालत येईल. म्हणून महाराज म्हणाले धर्म प्रतिष्ठा. लक्षात ठेवा, आपण बेछूटपणाने वागू नये. आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये धर्माला प्रतिष्ठा असावी. ठीक आहे, आता माझं घर वारकऱ्याचं आहे. मगाशीच म्हटलं 140 वर्ष तर सहज होऊन गेली. काय मग वारकऱ्याच्या घरामध्ये जो वारकऱ्यांचा धर्म आहे, आंघोळ झाल्यावर ज्ञानेश्वरी वाचावी, माळ जपावी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. देवाचं दर्शन घ्यावं, पांडुरंगाचं घ्यावं, ज्ञानेश्वरीचं घ्यावं. मस्तक ठेवून म्हणावं महाराज मला काही कळत नाही, माझा सांभाळ करा. बरं का, ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या तरी वाचाव्यात. बरं का, तुम्ही वाचलं की मुलं कालांतराने बघतात. तुमच्या जिवंतपणी नाही वाचलं तरी मेल्यावर म्हणतात आमचा बाप रोज आंघोळ केल्यावर ज्ञानेश्वरी वाचत होता. आणि मग तुम्हाला धर्माची या नित्य कर्मामधून प्रतिष्ठा होते आपल्या घरामध्ये. बाप जर देवाची निंदा करू लागला तर पोरं काय करतील सांगा की? असं काय इटाल इटाल करून कुठे होणार आहे का? नाही, तुझ्या बाबतीत काहीच होणार नाही. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये अप्रोच सुद्धा साधुसंताकडे बघताना पॉझिटिव्ह ठेवा. मी साधुसंताबद्दल बोलतोय, मी ते काही उगीच छातू हे काही मलाही येत नाही, मी त्या मार्गात कधीच नाही आहे. लाखो माणसं आपल्या परंपरेमध्ये आहेत. मगाशीच मी म्हटलं की 5-5.5 लाख माळा झाल्या. कालसुद्धा बघा, या 2 एकादशीला मिळून 400 ते 500 लोक माळा झाल्या सहज. बरं का, 400 ते 500 लोक या 2 एकादशातच झाल्या. लक्षात घ्या,
त्यांच्या घरामध्ये धर्मप्रतिष्ठान रोज जर तुम्ही करू लागला, आंघोळ झाल्यावर देवाचं दर्शन, बरं का, रोज ज्ञानेश्वरीच्या ओव्या, बघा दुसराही करू लागेल. रोज संध्याकाळी दिवे लागले, घरी आलं की हरिपाठ म्हणावा. देवाचे द्वारी उभाक्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे मी तुम्हाला नुसतं सांगत नाही, याच्यातलं मी जरूर करतो म्हणत नाही, पण देव करून घेतो. मला कीर्तन होऊन रात्री 1 जरी घरी जायचं झाला तरी झोपताना हे हरिपाठ म्हटल्याशिवाय का मी सांगतोय, का सांगतोय. तुम्ही म्हणाल बाबा महाराज आता एवढे विधो, ठीक आहे, ते आहे जे असेल किंवा नसेल, काय असेल ते असेल, बरं का. माणसं म्हणतील एवढी माणसं जमतात, ते जमतात मला काही कळत नाही, काहीतरी देवाची कृपा आहे म्हणून जमतात. विद्वत्ता आहे का नाही याचाही मी कधी विचार केला नाही, आहे का नाही याचाही विचार केला नाही. फक्त माणसं प्रेम करतात एवढंच मला कळतं. पण नित्यनेम कधीही चुकू नये. माझं बोलणं कळलं? कारण हरिपाठामध्ये म्हणाले, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्यनेमाने आणि त्या नित्यनेमाचं हे जर धर्म घरामध्ये चालू राहिला, आपली मुलंही त्याचं अनुकरण करतात. नसतील तर सांगावं, बाबा ज्ञानेश्वरी वाचली का, हरिपाठ म्हटला का, देवाला नमस्कार केला का, आरती केली का, जरूर बघावं. आणि असं करत करत का, एक लक्षात ठेवा, नको त्यांची नावं घेतली तर आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं घडतं. पांडुरंगाचं, ज्ञानोबा तुकोबाचं नाव घेतलं, संताचं नाव घेतलं. एक सांगू का, गमतीचा दृष्टांत आहे. मरक्या नवऱ्याचं नाव एक बाई सांगते. नवरा गेलेला आहे तिचा, नवरा तिचा गेलेला आहे, आणि त्याचं नाव ती सांगते, आणि सगळे बँकेचे पैसे तिच्या नावावर होतात. आहे की नाही? आश्चर्य आहे नाही? घडतं ना असंच. कितीतरी विधवा तुमच्याकडे येतात, आता तुमची बँक आहे, येतात, नवरा गेलेला असतो, नाव तिचं घातलेलं असतं. मग ती येते, अहो आमच्या मालकाचे पैसे, हो आहेत की 2 लाख आहेत. ठेवताना लाख ठेवले होते, 7-8 वर्ष ठेवले, त्याचे डबल झालेत. हां, मग मला हो वा, तुम्हाला मिळणारच, फक्त ओळख आणा. हां, मग आपली सही, हां याच त्याच्या, ठीक आहे, घेऊन जा. मला काय सांगायचं कळलं का? नवरा मेलेला आहे, नवरा जिवंत नाही. नवरा जिवंत नाही, नवरा मेलेला आहे. पण मेलेल्या नवऱ्याचं नाव जर सांगितलं आणि त्याचं इमान देऊन राहिलं तर त्याच्या इष्टिटीला माळीक होते. मग आहे त्या देवाचं नाव घेतलं तर समाधानाच्या इष्टिटीचे का तुम्ही मालक होणार नाही? साधं सरळ गणित, प्रॅक्टिकल भाषा आहे ना. मग ती पैसे घेऊन आल्यानंतर ढाय रडायला लागली. अहो मला माहिती नव्हतं, मला वाटलं माझं कसं होईल. पण पॉलिसी होती, माझ्या नावाने उतरली होती, 5 लाख आले मला. आता काही नाही, हां मला फक्त एकच सांगून गेले, ते तेवढी ठेवून दे, पोरांनी मागितलं तरी देऊ नको, मेल्यावर तुझी नावं घाल, व्याजात जगशील. आणि सगळ्यांनी असंच करावं बरं का, नाही तर बाप गेल्यानंतर कार्टी. हां, मरे तोपर्यंत आपला हुकूम आपल्या हातात ठेवावा. बाई असू दे नाही तर पुरुष असू दे. कितीही मुलं आपली चांगली असली, आपल्यापेक्षा चांगली जरी असली, हो, काही काही माणसं म्हणतात आमची पोरं चांगली आहेत, बायकोला कमी, मूर्ख आहेसले का तू. म्हणून मी तर सगळ्यांना सांगतो, आपण गेल्यानंतर आपली बायको हेही ऐकून ठेवा, आपल्या मुलांच्याकडे पैसे मागायची तिला कधीही पाळी येऊ नये. असं जो करून ठेवलं तोच खरा नवरा. माझं बोलणं कळलं का तुम्हाला? पोरं बाळ करतील आणि ते काय, ती त्यांची आई आहे आणि ती काय टाकून देणार आहेत का? तुला काय माहिती आहे वर गेल्यावर टाकतात का ठेवतात? माझं हे शब्द लक्षात ठेवा. बायकोला गेल्यानंतर सुद्धा स्वयंपूर्ण करून ठेवा. आजची ज्ञानेश्वरी हीच शेवट. 8 वर काटा आलाय म्हणून सांगितलं. आजच्या ज्ञानेश्वरीचा हा शेवट, की तुम्ही जर तिच्या अगोदर गेला
तर तिला तुमच्या मुलांच्याकडे हात पसरायची पाळी येऊ नये. उलट मुलांनी यावं, आई एक 100 रुपये घेऊन जा. माझं म्हणणं विसरू नका पुरुष मंडळी. ज्या बाईने तुमच्यावर आयुष्य काढलं, तुमच्या सुखादुःखामध्ये तुमच्या हाताला हात लावून जगली, ते तुमच्या पश्चात तिला परतंत्र का दाखवून देता? ती सुद्धा स्वतंत्र असायला पाहिजे. आणि बायकांनी सुद्धा अशी प्रार्थना करू नये की भरल्या कपाळाने मी वर जावं. कशाला भरल्या कपाळाने वर जावं? मागच्याला बोंबलत ठेवायचं का सुनेच्या दारात? बायकांना सुद्धा काही कळत नाही. कशाला भरल्या कपाळाने? एक लक्षात ठेवा, पुरुषाला सुद्धा नवरा गेल्यावर जितकं वाईट असतं तेवढं पुरुषाच्या आयुष्यात सुद्धा, म्हणजे त्याची बायको गेल्यावर फार दुःख असतं. इथे बायकोला 2दा चहा मागतो, सून म्हणते वय झालं किती पिता. म्हणून तुम्हा बायकांना जर प्रार्थना करायची असेल, तुमच्या नवऱ्यावर खरं प्रेम असेल, तुझ्या मागोमाग लगेच जावं असं म्हणा. काय ही भरल्या कपाळाने जाणीन, हा काही सगळ्या शेजारच्या काकू जरा दूध करून देता का काय रे? म्हणजे खऱ्या जर तुम्ही पतिव्रता आहातच, पण म्हणायचं असेल तर एवढं म्हणा, देवा आपलं बरोबर घेऊन जा. ती तुम्हाला माहिती आहे ना ह्याची बायको? गीत गोविंद लिहिलेला कोण त्याची बायको? काय तिचं नाव, तिची कथा अशीच आहे, नुसतं ऐकल्याबरोबर प्राण सुटला. म्हणून हे शेवटचं घरगुती प्रवचन. आणि हे जर कळलं तर पुढचं जोडून सांगतो, हाच नवऱ्याचा धर्म आणि हाच बायकोचा धर्म आणि हीच प्रतिष्ठा. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल.